आरे तमिळ हिंदू समुदायाद्वारे पंगुणी उथिराम हा सण साजरा. पंगुणी उथिरामच्या वेळी अनेक भक्त आपली भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी स्वतःला खूप कष्ट देतात, ज्याला आपण शारीरिक दंड किंवा तपस्या म्हणू शकतो. या प्रथेबद्दलची काही महत्त्वाची माहिती. अलंकारू भक्त आपल्या गालातून, जिभेतून किंवा शरीराच्या इतर भागातून लहान किंवा लांब सळई, ज्याला वेल किंवा त्रिशूळ म्हटले जाते, आरपार घालतात. कावडी आट्टम केवळ सळई टोचणेच नाही, तर अनेक भक्त आपल्या शरीरावर हुक टोचून घेऊन रथ ओढतात किंवा जड कावडी उचलतात. उद्देश असे मानले जाते की ही सळई भगवान मुरुगन यांच्या शक्ती वेल चे प्रतीक आहे. हे केल्यामुळे भक्ताचे वाईट विचार नष्ट होतात आणि त्याची एकाग्रता वाढते. मौन व्रत जिभेतून किंवा गालातून सळई आरपार घातल्यामुळे भक्त बोलू शकत नाही, ज्यामुळे त्याचे मौन व्रत आपोआप पाळले जाते आणि त्याचे पूर्ण लक्ष देवाच्या नामस्मरणात असते. हे दृश्य पाहताना भीतीदायक वाटू शकते, पण भक्तांच्या मते तीव्र श्रद्धेमुळे आणि देवाच्या कृपेमुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत आणि जखमा देखील लवकर भरून येतात. ही या सणाची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि थरारक बाजू आहे. अरे वाह